तात्याने जी ही परंपरा चालू केलेली आहे त्याला काही अपवाद वगळता प्रतिवर्षी आपण या ठिकाणी पाडव्याच्या निमित्त स्नेहमिलनासाठी अडसकर परिवारांची भेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी येतात। या परिसरातील सर्व मान्यवरांनी नेहमीच अडसकर परिवारावर प्रेम केलेलं आहे। गेले 1 महिन्याखाली प्रचंड अशी अतिवृष्टी आपल्या भागात झाली, त्याचे सावट आपल्यावर सर्वावरच आहे। परंतु या निमित्तानं, या सणाच्या निमित्तानं मी एक या ठिकाणी सांगू शकतो, या परिसरातील कार्यकर्ता म्हणून मला जरी त्या गावात जायला उशीर झाला, माझं गाव असताना, पण त्या पाऊस पडत असताना अडसकर साहेब त्या ठिकाणी पूल वाहून गेले असते, त्या परिसरातील हानी झाली असेल, या परिसरात ते फिरले, तिथले दुःख जाणून घेतले, इथल्या शेतकऱ्याची व्यथा त्यांनी प्रशासन दरबारी ठोकपणे मांडली। तिन्ही तालुक्यातील तहसीलदार यांना त्या परिसरातील हानीची कल्पना दिली आणि प्रशासनाला वेगानं त्या ठिकाणी कामाला लावलं। शासनाकडून जी मदत मिळेल ती मिळेल, नाही मिळेल या बाबतीत मला काय माहित नाही। आपला पाडवा आपला सण, परंपरेचा सण आहे, या सणाला आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल अडसकर परिवारातर्फे मी एक कार्यकर्ता म्हणून आपले या ठिकाणी आभार मानतो। आणि या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी सर्वप्रथम या मंचावरील मान्यवरांना अशी विनंती करतो की या निमित्त आपण पाडव्यानिमित्त आपण सर्वांनी या स्नेह मिलनानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या। सर्वप्रथम मी आपले केचे अरुणबाई यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा पर आपलं या ठिकाणी मार्गदर्शन सांगावं। धन्यवाद। आज या ठिकाणी दीपावलीच्या पाडव्यानिमित्त तात्याने ज्या पद्धतीनं या पाडव्यानिमित्त स्नेह मिलनाचा जो कार्यक्रमाची पायरचणी करून गेले आणि त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आमचे नेते रमेशरावजी अडसकर साहेब, त्याचप्रमाणे अंकुशरावजी इंगळे साहेब, केजच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा बनसोड मॅडम, नगरसेवक राजूभाई नामदार, आमचे अंबाजोगाईचे माजी नगरसेवक, आमचे ज्येष्ठ बंधू इस्माईलभाई गवळी, त्याचप्रमाणे ईश्वरजी मुंडे, सर्व डॉक्टर चाटे साहेब, भगवानरावजी, डॉक्टर नेहरकर साहेब, त्याचप्रमाणे लाडसाहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठ, या ठिकाणी जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला मनापासून या पाडव्यानिमित्त तमाम केज नगरपंचायत, इनामदार परिवार आणि केज वासियाच्या वतीनं सर्वांना पाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। साहेब, तुम्ही जो तात्यांचा वारसा चालू ठेवला, अडसकर परिवाराने, रमेशरावजी अडसकर असतील, ऋषीभाई असतील, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी तात्यांनी जो पायंडा या ठिकाणी टाकून दिलेला आहे, तर त्याची सुरुवात तुम्ही कंटिन्यू ठेवली। कारण ज्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाची वाढ झाली, नामदेव रचिला पाया, तुका बांधिले देवालया, ज्ञानेश्वर झाला कळस, त्या पद्धतीनं तात्यांनी जो पाया रचला, या जनतेनं त्याचं कळस बांधलं आणि खरंच अडसकर साहेबांनी तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी याला कळस बांधण्याचं काम केलं। तात्यांचं या ठिकाणी फार मोठं उद्दिष्ट होतं। दीपावली सगळ्यांच्या घरी केली जाते, पाडवा सगळ्यांच्याकडे साजरा केला जातो, परंतु 18 पगड जातीची लोक, आपल्या पंचकृषीतील तमाम समाज एकवटला पाहिजे, एकमेकाला शुभेच्छा दिल्या पाहिजे, या सणाचं औदार्य साधलं पाहिजे आणि या सणाच्या निमित्तानं सगळ्यांचा भाईचारा जिवंत राहायला पाहिजे। सर्व 18 पगड जातीचे लोक एक जागे आली पाहिजे आणि एक गुन्हा गोविंदानं नांदण्याचं काम या निमित्तानं झालं पाहिजे। अशा पद्धतीची एक प्रगड विचारसरणीतून ही निर्माण झालेला पाडव्याचा मेळावा तात्यांनी या ठिकाणी घातला। जर या ठिकाणी पाहिलं तर सगळे 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी दिसतात आणि एकमेकाला भाईचारा देऊन आपल्या सणा उत्सव साजरा करतात। थोडक्यात सांगायचं झालं
इस अदब के मंच पे इंसान इंसान को मिलता है, इस अदब के मंच पे इंसान इंसान को मिलता है। यहाँ राम मिलता है, यहाँ रहमान मिलता है, अरे यहाँ तो सारा हिंदुस्तान मिलता है। अशा पद्धतीची सुरुवात त्यांनी केली आणि ते अखंडपणे पुढे रमेशरावजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार। आणि या ठिकाणी सर्व उपस्थित आलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। आम्हाला सुद्धा निमंत्रण दिलं त्याबद्दल साहेबांचे आभार। आणि अशाच पद्धतीचं प्रेम आणि सगळ्यांनी इकुपा राहावा आणि आडसकर परिवारावर आपलं असलेलं प्रेम कायम राहावं आणि त्यांनी सुद्धा आपल्यावर कुठेही प्रेमात कमी करू नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय भारत, जय संविधान। धन्यवाद भाई। बाहेर जे वाजंत्री आहेत बँडवाले त्यांनी सर्वप्रथम यायचंय, आपले दिवाळी भेट या ठिकाणी घेऊन जायची, वाजवीत यायचे ते। इकडे या, समोर या तुम्ही आधी, चला बरं। एक 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 या समोर या। माधोबाईचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय राजकिशोर पापा मोदी साहेब यांच्या समवेत विष्णुपंत सोळंके माजी नगरसेवक गणेशजी मशने यांना विनंती आहे त्यांनी मंचावर यायचं। पाडवा सणानिमित्त केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय अंकुशराव इंगळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगतपर भाषण व्यक्त करायचे।
आज या ठिकाणी आडस या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आडसकर परिवाराच्या वतीनं फराळाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते रमेशरावजी आडसकर साहेब, आत्ताच या ठिकाणी उपस्थित असलेले अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष मोदी साहेब, ॲडव्होकेट सोळंके साहेब, आमचे मित्र हरुणबाई नामदार, नगराध्यक्ष सीताताई, डॉक्टर चाटे साहेब, आमचे मित्र डॉक्टर नेहरकर साहेब, भगवानरावजी केदार साहेब, लक्ष्मीकांत लाड, संभाजी इंगळे, आदरणीय सावकार साहेब, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, पहिल्यांदा पाडव्याच्या माझ्या परिवाराच्या वतीनं, आडसकर साहेबाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो। पुढील आयुष्य आपलं सुख समृद्धीचं जावं अशी ईश्वरचरणी अशी विनंती करतो। खरं पाहिलं हरुणबाई बरेच बोलले आणि पापाशेठ सुद्धा बोलणार आहे। मला असं वाटतं गेली अनेक वर्ष आपल्या या दोन्ही तिन्ही तालुका अंबेजोगाई असेल, केज असेल, दारोळ असेल, आदरणीय कैलासवासी आडसकर तात्या आणि अनेक वर्ष या भागातल्या लोकांची सेवा करण्याचं काम माध्यमातून केलेलं आहे आणि त्यांचाच वारसा म्हणून या ठिकाणी सतत रमेशराव साहेब या तिन्ही चारही तालुक्यामध्ये कारखान्याच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, हे काम करण्याचा आणि सेवा करण्याचा प्रयत्न करतात। खरं पाहिलं असं म्हणणं तर काही चुकीचं नाही। त्यांच्याकडे खरं पाहिलं कुठलीही सत्ता नसताना सुद्धा एक त्यांच्यामध्ये जिद्द काम करण्याची त्यांच्यामध्ये असल्यामुळं सर्वसामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काम करतात। आपण मधल्या काळामध्ये बघितलं, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेत जमिनीची नुकसान झाली पावसामुळं। एक अनेक ठिकाणी आडसकर साहेब त्या ठिकाणी प्रत्येक गावोगाव जाण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना असो, शेतमजुरांना असो, न्याय मिळवून देण्याचं काम रमेशराव साहेबांच्या आणि ऋषिकेश भैयांच्या या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून आपल्याला या निमित्तानं खरं पाहिलं एक थोडं बाजूला जाऊन अशी विनंती करणार आहे, शुभेच्छा जरी कार्यक्रम जरी असेल पाडव्याचा तर बाजूला देण्याचं बरे एवढं सातत्यानं ते काम करतात। आपण सुद्धा खरं पाहिलं त्यांच्या पाठीमागं हे खंबीरपणा आपण सुद्धा उभं राहण्याचं काम आपण या निमित्तानं आपण केलं पाहिजे। कारण आपण बघतो पाठीमागं अनेक निवडणुका झाल्या, मग लोकसभा झाल्या असेल, विधानसभा झाल्या। खरं पाहिलं आपल्याला लोकसभेच्या नंतर आपल्याला विधानसभेला असं वाटलं आणि केज भागातल्या लोकांना मी अशी विनंती करणार या ठिकाणी, आपण सगळ्यांना मदत केली, आपल्या सोयीनुसार लोकसभेला मदत केली, विधानसभेला मदत केली। आता त्यांची आपल्याला मदत होईल नाही होईल हा भाग वेगळा, तरी पण आपण सुद्धा ज्यांना करायची त्यावेळेस आपण केली, तेही मंडळी या ठिकाणी सत्तेमध्ये काम करतात। आपल्या मागे किती पाठीमागे ते उभा राहतात, किती आपल्याला मदत करतात हा भाग वेगळा, तरी पण आपण सुद्धा जिद्दीनं आता स्थानिक जिल्हा परिषद निवडणुक, नगरपंचायतीच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका या माध्यमातून खरं पाहिलं आपल्याला सुद्धा या तालुक्याचा आणि या भागात समतोल जर राखण्याचा असेल तर या ठिकाणी पुढल्या भावी निवडणुकीमध्ये, भावी आयुष्यामध्ये खरं पाहिलं या दोन्ही तिन्ही भागातल्या विशेषतः अंबेजोगाई, केज आणि धारूर भागातल्या लोकांना अशी विनंती करणारे कार्यकर्त्यांना, कारण हे सुद्धा नेतृत्व हे कायम ठेवायचं आडसकर साहेबांच्या पाठीमागे कायम ठेवण्याची गरज आहे आणि आपल्या दृष्टिकोनातून सुद्धा ही गरज असल्यामुळे आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी आपण प्रयत्न करावा एवढीच या पाडव्याच्या निमित्तानं आपल्याला अशी विनंती करणार आहे।
परत खरं मला पापाशेठ बोलणार आहेत, अजून बोलणार आहेत. परत मी आपला त्या पाडव्याच्या निमित्तानं परत एकदा परिवाराच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे रामलेल भाषण जय हिंद जय महाराज. यानंतर अंबेजोगाई नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय राजकिशोर पापा मोदी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. ती माईक तिथं घ्यावा असा कॅमेरामॅनचं सूचना आहे. ती फोटो येणार म्हणते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त कैलासवासी बाबुरावजी आडसकर साहेब यांनी जी प्रथा आणि परंपरा चालू केलेली आहे ती परंपरा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी रमेशरावजी आडसकर साहेब असतील, ऋषिकेश असतील, त्यांच्या परिवारातील सर्व मंडळी असतील, हे पूर्ण पुढे नेत आहेत. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत की आपण पाहिलेलं आहे की कैलासवासी बाबुरावजी आडसकर साहेबांनी पूर्ण आयुष्यभर 40-50 वर्षामध्ये आमदार म्हणून असेल, पंचायत समिती सभापती असेल, राज्य सहकारी बँक असेल, साखर कारखाना असेल, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याला, सर्वसामान्याला मदत करण्याचं काम केलं. अनेक युवकांना त्या ठिकाणी नोकरी लावण्याचं काम असेल, युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यायचं असेल, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतीमध्ये वाढ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन असेल, त्यांना कर्ज रूपाने मदत असेल, असे अनेक काम आडसकर साहेबांनी मागच्या काळात केलेलं आहे. आणि आज आपण पाहतोय की आज आमच्यासारखे जे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतायत ते आडसकर साहेबांची प्रेरणा घेऊन त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही काम करतोय. आपण पाहिलेलं आहे की मागच्या काळामध्ये रमेशराव सुद्धा या ठिकाणी आडसकर साहेबांचाच वसा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करतायत. ते सुद्धा गेल्या 20-25 वर्षापासून या ठिकाणी आपल्या परिसरातील केज असेल, अंबेजोगाई असेल, धारूर असेल, माजलगाव असेल, पूर्ण जिल्हाभर या ठिकाणी एक तरुणाची चांगली फळे निर्माण करण्याचं काम, त्यांना एक दिशा देण्याचं काम, या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना मदत करण्याचं काम, विशेषतः केज तालुक्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम केलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून असेल, जिल्हा बँकेच्या माध्यमातून असेल, साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल, त्यांनी या ठिकाणी एक चांगले सहकार्य आणि सवंगडी या ठिकाणी निर्माण केलेले. आणि खऱ्या अर्थानं जे सर्वसामान्यांना मदत करायची, सर्वसामान्यांना कुठंतरी एक आधार देण्याचं काम मला वाटतं आडसकर कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि तोच वारसा रमेशराव पुढे घेऊन जात आहेत. आत्ताच अंकुशरावांनी सांगितलं की आज आपण अनेक लोकांना मदत केली, पण आपल्या वेळेला ते काय करतील ह्याच्यापेक्षा सुद्धा रमेशराव ज्या पद्धतीने काम करतायत, ज्या पद्धतीने आम्ही आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या पाठीमागे आपण खंबीर उभे आहोत. आणि पुढच्या काळात हे सर्व जनसमुदाय त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. या ठिकाणी अंबाजोगाई सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्ताबा यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालंय. त्यांच्यासोबत संचालक राजभाऊ तडे. मी आबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण शुभेच्छापर या ठिकाणी मार्गदर्शन करावं. लगेच आज सर्व मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रेमास न उपस्थित असलेले सर्व गावकरी मित्र, आपणा सर्वांना पहिल्यांदा दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा देतो. आणि आता आडसकर साहेबांनी बोला म्हणलं की त्यांचं कौतुक तर करावंच लागेल. आज खरं म्हणजे ही दिवाळी एक नवं पर्व घेऊन आली असं मला वाटतं.
कारण 2 घराण्याचं वितुष्ट इथं संपलेलं आहे आणि नवं पर्व या ठिकाणी स्वर्णाक्षरामध्ये लिहील अशा प्रकारचं काम आम्ही भविष्यात करू. आम्हाला तुमच्यासोबत किती दिवस देवानं 60 आयुष्य दिले तितके दिवस आता आपण सोबत राहू. मी तर मोकळा माणूस आहे, फक्त तुमच्या पोटातलं कळत नाही. म्हणजे माझ्या संग की मग डोका टोला काही खेळू नका. म्हणजे हे सांगण्यासाठी आजचा दिवस दिवाळीचा पाडवा म्हणून या मुहूर्तावर मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी त्यांना विनंती करायलो की माझ्या संग राजकारण करू नका आणि जे करायचंय ते सांगायचं. आपल्याला असं करायचंय, आम्हाला पटलं आम्ही सांगू नाही साहेब आपल्याला असं करायचंय, आपण ह्या वाटेने गेलं पाहिजे. नाही आपल्याला ह्याच वाटेने जायचं म्हणलं तर मला नाही म्हणलं तर पण तुम्हाला राग येऊ देऊ नका. आम्ही सोबतच आहोत तुमच्या. आमच्या शुभेच्छा शुभाशीर्वाद तुमच्या सोबतच राहील, परंतु आम्ही तुम्हाला चुकीच्या वाटेनं जाऊ सुद्धा देणार नाही अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी मी तुम्हाला. आज या ठिकाणी आडसकर साहेबांचा फोटो आज या ठिकाणी पाहिला आणि इतक्या वर्षाचं फक्त आडसकर साहेबांसंग आमचं एकदा विधानसभेमध्ये आमचं म्हणजे जुळलं होतं, परंतु तात्याने एकदा शब्द दिला की ते शब्द कडीला काढीत होते. ह्या गोष्टीची आठवण मी तुम्हाला देतो, कारण तुम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वागावं, झटका झुटका देऊन अशा प्रकारची अपेक्षा तुमच्याकडून करतो आणि तुम्हा सर्व उपस्थितांना शुभेच्छा देतो. आडसकर साहेबांना सुद्धा शुभेच्छा देतो. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना मी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आबा एक लोहचंबक असतं, ते लोहचंबक नेहमी आपल्याला आपल्याकडे आकर्षित करीत असतं. राजकारणात आडसकर साहेब एक लोहचंबक आहे. आम्ही सुद्धा कुठंतरी चुकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांनी जवळ घ्यायचं काम केलं. तसं काही होणार नाही, झटका झुटका काय राहणार नाही, कारण भवितव्य तुमच्यात आणि त्यांच्यात या परिसरातलं दडलेलं आहे. कोण कमी असेल कोण जास्त असेल या भागात न जाता मी एवढं सांगतो की साहेबाचा बी स्वभाव असा की ज्याला एकदा शब्द दिला म्हणजे दिलाच आणि एकदा नाही म्हणजे नाहीच, असं या कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो. या शुभेच्छाच्या निमित्तानं सन्माननीय आडसकर साहेबांना या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शित शुभेच्छा द्या. आजच्या दीपोळीच्या फराळाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम सर्व तमाम आज इथं आलेल्या या परिसरातील सर्व लोकांना मी दीपोळीच्या शुभेच्छा देतो, पाडव्याच्या शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले इकडे वर बसा. अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष, पीपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर बाप्पा मोदी, केज मार्केट कमिटीचे सभापती अंकुशराव जिगळे, आमच्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्ताबा पाटील, केजच्या कारखान्याचे चेअरमन अंबाजोगाईचे माजी चेअरमन हनुमंत काका मोरे, उपसभापती डॉक्टर मेहरकर, भगवानजी केदार, केजच्या नगराध्यक्षा बनसोडेताई, तात्याचे जे सहकारी दगडू सावकार, माजलगावून आलेले बबन बाप्पा सोळंके, उपस्थित स्टेजवरील सर्वच मान्यवर, सगळ्यांचे नाव घेता येतील असे सर्व मान्यवर, समोर त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व मान्यवर, इकडे बसू द्या त्यांना, तिकडे जाऊ दे त्यांना, तिकडे इकडे 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 जाऊ दे इकडे त्यांना, बोलवा त्यांना. सर्व मान्यवर, जी परंपरा स्वर्गीय आडसकर साहेबांनी आपल्या ह्या परिसरामध्ये आडसगावी ह्या ठिकाणी चालू केलेली आहे,
तीच परंपरा पुढे नेण्याचं काम तिथं तुम्ही बाजू सरका त्यांना जाऊ दे ना. तुम्ही पाठीमागचे उभारलेले बाजू सरका. तीच परंपरा आपण सुद्धा ह्या ठिकाणी पाळायचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. शून्यातून जग निर्माण करून स्वर्गीय आडसकर साहेबांनी ह्या ठिकाणी काम केलं. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करीत असताना त्यांनी मार्केट कमिटीच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल किंवा 3 वेळेस आमदार राहिल्यानंतर एकदा केज मतदारसंघामध्ये, एकदा चौसाळा मतदारसंघामध्ये आणि एकदा विधान परिषदच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. जवळजवळ 20-25 वर्ष संस्थेवर त्यांनी वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या ठिकाणी काम केलं आणि हजारो मुलांना त्या काळामध्ये नोकरी देण्याचं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलं. नंतर हा मतदारसंघ राखीव झाल्यामुळं या ठिकाणी बराचसा राजकीय नंतर फरक झाला. आम्ही सुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी काम करीत असताना मागच्या वेळेस सुद्धा कुठलीही माजलगावमध्ये पार्श्वभूमी नसताना अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढविली. 40,000 मतदान आपण त्यात घेतलं. परंतु राजकारणामध्ये काम करायची एक जिद्द आणि सर्वसामान्य लोकांसोबत राहून सातत्यानं त्यांच्या कामाला यायचं. त्यांचे कुठलेही काम जरी असले तरी ते काम करायचा, त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये त्याला अडचण येत असेल तर ती अडचण सुद्धा सोडवायचा, त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. जिल्हा परिषदला 3 टर्म त्या ठिकाणी काम केलं. 3 टर्म मध्ये आपण वेगवेगळे पदाधिकारी म्हणून काम केलं. भारत पिंगळे सारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याच्या मंडळीला आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून सुद्धा त्या ठिकाणी बसवलं. ज्यांना ज्यांना मदत केली त्यांना सुद्धा त्या पदावर त्या ठिकाणी बसवलं. आज राजकारणामध्ये जरी कमी जास्तपणा असला तरी स्वर्गीय आडसकर साहेबांच्या माध्यमातून ही जी जनता आपल्याला ह्या ठिकाणी त्यांनी सांभाळलेली आहे. आता बरेचसे वयस्कर लोक असतील, सावकार साहेब असतील, आपले विठ्ठलराव गुरुजी असतील किंवा अजून नाव घेण्यासारखे बरेचसे असतील. या आबा, या रायश्वर आबा सुद्धा या ठिकाणी आले. चव्हाण, माजी आमदार संजय भाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. असं सर्व लोकांना घेऊन जाण्याचं काम आम्ही केलंय. त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा घेऊन जाण्याचं काम आम्ही ह्या ठिकाणी करीत आहोत. निश्चित आता काही कुठल्या निवडणुका नाहीत, परंतु भविष्यामध्ये काम करताना आपल्या ह्या भागामध्ये अजून लोकांपर्यंत जाऊन आपल्याला कसं काम करता येईल हे सुद्धा आपल्याला करायचंय. पाठीमागच्या काळामध्ये गेल्या 40-50 वर्षात पडला नव्हता एवढा पाऊस ह्या ठिकाणी पडलाय. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान सुद्धा त्या ठिकाणी झालंय. आम्ही सुद्धा प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन केलं. काही मांजराकाठचा भाग होता, त्या भागामध्ये सुद्धा अतिशय नुकसान झालं. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही मदत करता येते का, ती मदत सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण कुठल्याही याचा समाजाचा घटक जरी असला तरी हरुणभाईची नगरपालिका आलेली नाही, तर याच्या आधी सुद्धा हरुणभाई त्या ठिकाणी बरेच वेळ प्रयत्न केला पण आली नाही. अंकुशराव साहेब तर आम्ही काय सोबतच आहेत, परंतु दत्ता आबा सुद्धा आता बोलता बोलता म्हणले की काहीतरी हे करू नका, काय मला नाही ती दत्ता आबा एवढं भाषण करतायत. परंतु दत्ता आबाचे वडील स्वर्गीय ज्ञानोबा पाटील आणि आमचे वडील स्वर्गीय आडसकर साहेब हे त्या काळातले राजकारणातले खिलाडी होते. परंतु काळ बदलला, नंतर दुसरे लोक पुढे आले आणि मग आमचं यांचं वैर राजकीय त्या ठिकाणी झालं. पण ते वैर असं झालं
की दत्ता आबा आणि आम्ही आता सोबत आलोत, याच्या आधी विरोधात होतो, परंतु दत्ता आबा ज्यांच्याकडे गेले, दत्ता आबांनी ज्यांना पुढे नेलं त्या माणसांनी काही दत्ता आबाला पुन्हा पुढे येऊ दिलं नाही. म्हणजे मार्केट कमिटीला एकदा पॅनल लढला, सभापती करायचं होतं म्हणले, पण दुसऱ्यालाच सभापती केला असं मला वाटतंय मागच्या वेळेस. नाही आम्ही तर विरोधातच होतो. पुन्हा नंतरच्या काळामध्ये नंतर सुद्धा दुसऱ्या वेळेस दत्ता आबाला ज्या वेळेस सभापती करायचं होतं नंतरच्या काळात 10-15 वर्षांनी, त्यावेळेस मी दत्ता आबा सभापती झाले नाहीत. परंतु त्यावेळेस मीच होतो त्यांच्यावर विचार सभापती करायचं. परंतु नंतर व्हाईस चेअरमन झाला, मी चेअरमन आहे, परंतु सगळी आईट त्यांचीच आहे तिथं चेअरमन म्हणून. कारण 2 चेअरमन होता येत नसतील, जसे 2 नगराध्यक्ष कसे होता येतील तसे 2 चेअरमन होते. मला चेअरमन राहावंच लागेल ना, पण सगळं कंट्रोल यांच्याच हातात आहे. आता ही भाषण आता शेवटचं बंद करून टाकायचं. आता भाषण आता तुम्हाला कारखाना दिलेला आहे, तुम्ही कारखान्याच्या प्रगतीचं सांगायचं. जी गोष्टी आम्हाला कळत नाहीत त्या गोष्टीवर सांगायचं तुम्ही, की आपण कसा कारखाना चालवू, कसं करू. आता MD आलेले आहेत आमच्या इथं मरकड, ते सुद्धा दिपाळी सोडून या ठिकाणी दिपाळीला न जाता हे सुद्धा त्या ठिकाणी थांबलेले आहेत. आज आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी काम केलं पाहिजे. स्टेजवर सर्व जाती धर्माचे, सर्व गटातटाचे सर्व प्रमुख माणसं या ठिकाणी आहेत. आपले प्राचार्य ठोंबरे सुद्धा साहेब आहेत की त्यांची निस्कीम भक्ती आपल्या आडसकर साहेब आहेत. कृषी विद्यापीठामध्ये ते प्राचार्य म्हणून त्यांनी चांगलं काम त्या ठिकाणी करतात. दरवर्षी अतिशय चांगले कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी घेतात. आबा ही परंपरा आपण दरवर्षी ह्या ठिकाणी सांभाळायचा प्रयत्न केला. ही परंपरा सांभाळायचा कारणच एक आहे की आज इथं सगळे लोक आल्यानंतर सगळ्यांच्या एकमेकांच्या भेटी होत्यात. आता मोबाईलमुळे काही भेटीची आवश्यकताच कुणाला वाटत नाही. आणि मोबाईलमध्ये हे चालू केल्यानंतर, व्हिडिओ चालू केल्यानंतर तर माणसं दिसायला लागलीत समोर. परंतु कुठंतरी हे जग पुढे जात असताना पाठीमागच्या काळाचा सुद्धा विचार करून आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्यासाठी ही स्नेहमिलनासाठीच ही आजची ही परंपरा आहे. फराळ हे निमित्त आहे, परंतु फराळ करीत असताना सर्व लोकांना सर्वांच्या सोबत राहून आपण एक माणूस म्हणून या ठिकाणी काम करताना आपल्या सगळ्यांना सोबत जायचंय म्हणूनची ही परंपरा आहे. आज आपण मागच्या 2-3 वर्षापासून बघायला लागलो जाती जातीमध्ये एवढा ताणतणाव झालाय. कशामुळे तणाव झालाय कुणालाच सांगता येणार नाही. परंतु जातीमध्ये तणाव होत असताना प्रत्येक गावामध्ये 18 पगड जातीचे लोक आहेत. ते सुद्धा आता एकमेकाला बोलणं झालेत, अशी परिस्थिती आहे. पाठीमागच्या काळामध्ये आमच्या गावात तर 18 पगड जातीचं गाव आहे. आम्ही आमच्या गावाला सांगितलं की मतदान एखाद्या वेळेस कुणाला बी करा, परंतु जातीमध्ये तुम्ही तणाव करू नका आणि समोर काही येऊ नका. ते आमच्या गावानं या ठिकाणी पाळलेलं आहे. माझी आपल्या सर्वांना सुद्धा विनंती आहे, राजकारण येईल जाईल, कुणी पडल नाहीतर निवडून येईल. निवडून आल्याला बी किती शहाणा आहे काय काम करतो हे आपण बघायच लागलेलं आहे. आडसकर साहेब फक्त 2 वर्ष केज विधानसभेचे आमदार होते. त्या 2 वर्षामध्ये आडसकर साहेबांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन त्यांच्या राजकारणातून आणि कामातून ठसा त्या ठिकाणी उमटीला आहे. त्यांनी सगळ्या 18 पगड जातीला सोबत घेऊन जाण्याचं काम त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. आम्ही सुद्धा कुठलं पद असेल नसेल, परंतु सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत. आधीच्या काळात सुद्धा केलंय, आपण सुद्धा करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. भविष्य काळामध्ये आपण सर्वांनी गुन्ह्या गोविंदानं आपापल्या गावामध्ये राहून परत एकदा जुन्या काळासारखं काम आपण त्या ठिकाणी करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. दरवर्षी आपण हा फराळाचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांनी प्रत्येकाच्या गाठी भेटी व्हाव्यात म्हणून ह्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतो. आपण सर्वजण एवढ्या संख्येनं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राजेश्वरराव चव्हाण सुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. माजी आमदार संजय भाऊ दौंड सुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी आपल्या परिवारातर्फे स्वागत करतो आणि आपण सर्वांनी फराळ केल्यानंतरच जावं
एवढीच विनंती ह्या ठिकाणी करतो. आणि आपण बबनभाई कुठे बबन भाई सुद्धा बरं झालं तुम्ही सांगितले, बरोबर तुम्ही सांगितल्यामुळं बबन भाई सुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. अजून आमचे सुनील शेनगारे आहेत, आमचे माजलगावचे बबन बाप्पा आहेत, किंवा सर्व लोक आहेत की ज्यांचे सगळ्यांचे नाव घेता येतील असे सर्व लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्वांनी ह्या ठिकाणी फराळ करावा व आडसकर कुटुंबाच्या विनंतीला आपण मान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.